हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझे नाव आहे नंदू हिवाळे आणि तुमचे माझ्या चॅनलवर अतिशय मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर एक नवीन क्रिएटर असाल तर तुम्ही बरोबर या चॅनलवर आला आहात. कारण नवीन क्रिएटरसाठी मी आज एक मोठा अपडेट घेऊन आलो आहे. नवीन क्रिएटरला कॅमेऱ्याच्या समोर बोलायला थोडं ऑड वाटतंय, त्यांना बरोबर वाटत नाही, त्यांना बोलता येत नाही, मोकळं बोलता येत नाही. अशा नवीन क्रिएटरनी कॅमेऱ्याच्या समोर कसे नवीन बोलायचे हाच पॉइंट घेऊन या ठिकाणी मी आलो आहे. आज तुम्हाला मी या नवीन क्रिएटरसाठी कॅमेऱ्याच्या समोर कसे बोलायचे हे 3 मुद्दे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला बघूया पहिला मुद्दा. तो मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा जर एकटे असाल तेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करताना आपल्या कॅमेऱ्याच्या डिस्प्लेवर बघायचं नाही. आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स आहे, लेन्स जो कॅमेरा जिथून कॅप्चर करतात त्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर आपण जेव्हा बघू तेव्हा आपला व्हिडिओ व्यवस्थित येणार आहे. तर आपण डिस्प्लेवर न बघता कॅमेऱ्याच्या लेन्सवर बघावे आणि पहिला व्हिडिओ शूट करताना होईल तोपर्यंत तुम्ही कॅमेऱ्याच्या फ्रंट साइडनं व्हिडिओ शूट करा. कारण तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा कॅमेऱ्याच्या फ्रंट साइडनं जर व्हिडिओ शूट करसाल तर तुम्ही कसे बसलेले आहात, तुम्ही कसे दिसता हे सगळे तुमच्या लक्षात येईल. आणि जेव्हा यदा कदाचित नेक्स्ट वेळेस, पुढच्या वेळेस जेव्हा तुमचा मित्र एखादा तुमच्या सोबत असेल तेव्हा तुम्हाला जेव्हा पूर्ण कॉन्फिडन्स येईल तेव्हा तुम्ही बॅक कॅमेऱ्यानं आपला व्हिडिओ शूट करू शकता. तर सुरुवातीला तुम्ही एक टार्गेट ठेवायचं, आपण डिस्प्लेकडे न बघता कॅमेऱ्याच्या लेन्सकडे बघितलं पाहिजे. हा होता आपला पहिला मुद्दा. मित्रांनो, दुसरा मुद्दा असा आहे की बरेच लोक नवीन क्रिएटर कॅमेऱ्याच्या समोर आल्याच्या नंतर व्हिडिओ शूट करताना ते खूप घाई करतात, खूप टेन्शन असते त्यांच्या मागे. हडबडीमध्ये चला कामावून आलो आपण आणि 5 मिनिटात आपल्याला व्हिडिओ काढून अपलोड करायचा आहे. तर अशा हडबडीमध्ये, घाईमध्ये कुठलाही व्हिडिओ व्यवस्थित येत नाही आणि आपला जो टॉपिक आहे, टॉपिक सोडून आपण वेगळंच काहीतरी बोलत असतो. तर मित्रांना, व्हिडिओ शूट करताना नवीन क्रिएटरना माझी एकच नम्र विनंती आहे की तुम्ही जेव्हा व्हिडिओ शूटिंग करताल तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही टेन्शन पाहिजे नाही, कुठलेही चलबिचल नाही पाहिजे. अतिशय शांतपणाने तुम्ही व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्सकडे बघून तुम्ही व्हिडिओ शूट केला तरच तो व्हिडिओ चांगल्या प्रकारे येऊ शकतो आणि तुम्हाला कॉन्फिडन्स सुद्धा येऊ शकतो. तर मित्रांनो, तिसरा मुद्दा असा आहे की कॅमेऱ्यासमोर आपण जेव्हा बसतो बोलण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी, तेव्हा कॅमेराला आपण आपला दोस्त मानायचा. ज्याप्रमाणे आपण आपल्या दोस्तासोबत, मित्रासोबत एकदम फ्रँकली गप्पा चप्पा करतो त्याचप्रमाणे कॅमेरा हा आपला दोस्त आहे असे समजून आपण कॅमेऱ्याच्या समोर बोललं पाहिजे. कॅमेराला दोस्त समजून असा विचार करायचा की आपण आपल्या मित्राला काहीतरी एखादा विषय समजावून सांगत आहोत. असे जर केले तर आपला व्हिडिओ व्यवस्थित येऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच क्रिएटरांना असे वाटते की आपण कॅमेऱ्याच्या समोर आल्याच्या नंतर कसा दिसतो, काय दिसतो. मित्रांनो, माणूस कसा दिसतो याला काही किंमत नाही. आपल्याकडे किती नॉलेज आहे या नॉलेजला किंमत आहे. नॉलेज आपण किती लोकांना शेअर करू शकतो हे या कॅमेऱ्याच्या समोर आल्याच्या नंतर आपण दाखवून देऊ शकतो. बऱ्याच काही लोकांकडे नॉलेज असते पण कॅमेऱ्यासमोर त्यांना शेअर करता येत नाही. म्हणून मित्रांनो, आपण कसं दिसतो याची जास्त जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर व्हिडिओ काढल्याच्या नंतर एक वेळेला व्हिडिओ पॉज करा आणि नंतर तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा की आपण व्यवस्थित बसलो आहे का नाही, आपलं लक्ष लेन्सकडे आहे का नाही. हे व्यवस्थित एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा बघू शकता. आपण कसे दिसतो, काय दिसतो हा व्हिडिओ
तुम्ही बघितल्याच्या नंतर जेव्हा नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा कॉन्फिडन्स येईल की आपलं लक्ष बरोबर लेन्सकडे आहे आणि डिस्प्लेकडे नाही, आपण आपल्या मित्राकडे ज्याप्रमाणे व्यक्त होतो त्याप्रमाणे कॅमेऱ्याला आपला मित्र समजून त्याच्यासमोर व्यक्त व्हा, त्याच्यासमोर फ्री बोला, तेव्हाच आपण आपला व्हिडिओ सक्सेसफुल करू शकतो. तर मित्रांनो, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. थोडे जरी माझ्या व्हिडिओमधून जर तुम्हाला नॉलेज मिळालं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, कारण जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर अशा प्रकारे 3 जे मी मुद्दे सांगितले मित्रांनो, नवीन क्रिएटरांना माझी नम्र विनंती आहे की जेव्हा तुम्ही नवीन व्हिडिओ जेव्हा शूट करसाल तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवून जर व्हिडिओ तुम्ही जर काढला तर जरूर तुम्ही सक्सेस व्हाल. घाबरायचं नाही, भीती वाटणार नाही आणि तुमचा जो टॉपिक आहे तो टॉपिकवर तुम्ही व्यवस्थित बोलसाल. तर मित्रांनो, अशाच नवीन आणि आपल्या व्हिडिओमध्ये यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.